PVC पाईप विकत घेत असताना बऱ्याच वेळा तुम्ही असं ऐकतात की हा PVC पाईप 4 kgचा आहे, 6 kgचा आहे, 8 kgचा आहे, 10 kgचा आहे. तर बऱ्याच शेतकरी बांधवांचा गैरसमज काय होतो की बाबा 4 kg म्हणजे हा जो PVC पाईप आहे 20 फुटाचा, याचं वजन येईल 4 किलो. 6 किलो म्हणजे याचं वजन येईल 6 किलो. म्हणजे जेवढं वजन वाढेल तेवढी त्याची थिकनेस वाढेल. पण हा पूर्णपणे गैरसमज आहे. 4 kgचा पाईप म्हणजे काय, तर त्या पाईपामध्ये पाण्याचं प्रेशर 4 kgपर्यंत गेला तर तो पाईप फुटणार नाही, फाटणार नाही, काही होणार नाही. 6 kgचं पाईप आहे म्हणजे काय की त्या पाईपलाईनमध्ये पाण्याचं प्रेशर 6 kgपर्यंत गेलं तर तो फुटणार नाही. तर हे 4 kg 6 kg म्हणजे असं असतं. आणि साहजिक कंपनीवाल्याला 4 kgपेक्षा 6 kg पाईप बनवायचं आहे तर त्याची थिकनेस वाढवावी लागते. थिकनेस वाढवायची तर वजन वाढतं. तर वजन नक्की वाढतं 4 kgपेक्षा 6 kgचं, 6 kgपेक्षा 8 kgचं, 8 kgपेक्षा 10 kgचं. पण त्या पूर्ण पाईपाचं वजन तेवढंच येईल असं जरुरी नसतं. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पाईप वापरायचा आहे तोपर्यंत त्यांनी 4 kgचा पाईप वापरला चालेल. समजा कुठे रस्ता क्रॉसिंग होणार आहे, कुठे काही जड अवजड वाहनं त्यावरनं जाणार आहे तर तेवढे एक पाईप 2 पाईप 6 kg टाकले तरी चालतं. तुम्हाला ही माहिती होती का, मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन.